नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा ही चंद्रपुरात झाली आणि चंद्रपुरामध्ये मूल बल्लारपूर असा मतदार संघ आणि तिथले आमदार हे आहेत मंत्री सुधीर मुनगंटीवार. त्यांची इच्छा नव्हती, पण त्यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी बाध्य करण्यात आलं आणि पक्षाचा आदेश त्यांना पाळावा लागला. जाहीररित्या त्यांनी आपली ही नाराजी पक्षाच्या संदर्भामध्ये बोलूनही दाखवली होती. पण तिकीट मिळाल्यानंतर आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते उभे झाल्यानंतर मात्र त्यांनी जोरात प्रचाराला सुरुवातही केली. नरेंद्र मोदी यांचं भाषण तडाखेबंद झालं. महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या निवडणुकीतलं ते पहिलं भाषण होतं. त्यानंतर मोदींची रामटेक इथे सुद्धा शिंदे गटाच्या उमेदवारासाठीची सभा सुद्धा होऊ घातली. पण महाराष्ट्रातली ही पहिली नरेंद्र मोदींची सभा चंद्रपूरमध्ये होण्याचं कारण म्हणजे 2019 साली चंद्रपूर लोकसभेची निवडणूक भाजप 45,000 मतांनी हरले होते आणि तिथे बाळू धानोरकर हे काँग्रेसचे केवळ आणि केवळ एकटे असे उमेदवार जिंकून आले होते. बाळू धानोरकर यांचं निधन झालं आणि बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपूर लोकसभेची काँग्रेसकडून तिकीट देण्यात आली आणि आता कमळाचं थेट पंजालाच आव्हान निर्माण झालं. बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये काट्याची टक्कर असल्याचं बोललं जातं. बाळू धानोरकर यांना 2019 साली 4 विधानसभांमध्ये मताधिक्य हे जास्त होतं आणि आर्णी आणि सोबतच वणी हे 2 मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यातले विधानसभेचे असे आहेत की जिथे भाजपला मताधिक्य जास्त होतं, म्हणजे हंसराज अहिर यांना. पण वंचितनं 1,00,000 मतं घेतली आणि त्याचा थेट फटका हा भाजपला बसला. कारण वंचितची जी काही मतं होती ती मतं ही भाजपकडे वळणार होती, पण वंचितचा उमेदवार तिथे उभे झाल्यानं ही मतं जी भाजपला मिळायला पाहिजे होती ती मतं वंचितकडे गेल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे, राजकीय पत्रकारांचं म्हणणं आहे. आता आपण जर काही मतांची टक्केवारी 2019 ची जर अभ्यासली आणि 2024 मध्ये ही मतं भाजपला किती मिळू शकतात आणि काँग्रेसला ती किती मिळू शकतात हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. बाळू धानोरकर तसे आमदार, पण त्यांनी आमदारकीची निवडणूक ही आपल्या पत्नीला लढवायला सांगितलं आणि त्या तिथे आमदारी झाल्या आणि बाळू धानोरकर हे हंसराज अहिर त्यावेळेचे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री कोळसा आणि खाण विभागाचे, त्यांना त्यांनी पराभूत केलेला आहे. 2019 साली धानोरकर यांना 5,59,507 मतं मिळाली, 45% एकूण मतं होती. तर हंसराज अहिर यांना 5,14,744 म्हणजे 41.56% मतं मिळाली होती. वंचितचे उमेदवार होते राजेंद्र महाडुळे, त्यांना 1,12,069 म्हणजे 9.50% इतकी मतं मिळाली. आणि ही वंचितची मतं जर भाजपला मिळाली असती तर भाजपचा विजय झाला असता. 45,000 जो पराभव झाला तो पराभव हे मताधिक्य म्हणजे इथली जी मतांची जी टक्केवारी होती ही जर वाढली असती तर भाजपच्या विजयाची शक्यता ही जास्त होती. आता त्यावेळेला असा आरोप झाला होता की हंसराज अहिर यांच्या प्रचारामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी सक्रिय सहभाग घेतला नाही. सहभाग घेतला पण तो सक्रिय नव्हता आणि म्हणून हंसराज अहिर यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि म्हणून पक्षश्रेष्ठींनी विधानसभेत स्वारस्य असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेच्या निवडणुकीत मुद्दामून उभं केलं की आता तुम्ही उभे व्हा आणि जिंकून घ्या. पण चित्र सुद्धा बऱ्यापैकी पालटलं. नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी सभा घेतली, म्हणजे गडचिरोली आणि चंद्रपूर अशा दोन्ही लोकसभेच्या उमेदवारांसाठी ही सभा घेतली होती. पण आता मुद्दा असा आहे की हंसराज अहिर हे किती सक्रिय होतात. ते खासदार होते, केंद्रात मंत्री होते आणि मंत्री राहिल्यामुळे स्वाभाविकता त्यांचाही राजकीय प्रभाव
भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये जरूर आहे आणि मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की 4 मतदार संघ असे आहेत, म्हणजे चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर आणि राजुरा या 4 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये बाळू धानोरकर यांना मताधिक्य जास्त होतं. अर्थात हे मताधिक्य कमी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना आता निकराचे प्रयत्न करावे लागणार आहे. आणि दुसरीकडे या 4 मतदारसंघात बाळू धानोरकर यांना मताधिक्य होतं, पण 2 मतदारसंघ खास करून आर्णी आणि वणी जिथे भाजपचे आमदार आहेत या ठिकाणी त्यांना मतदान जास्त मिळावं म्हणून प्रतिभा धानोरकर यांना सुद्धा खूप मोठी कसरत करावी लागणार आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागलेले भाजपचं संघटन सुद्धा तितकंच मजबूत आहे, पण ते त्याही वेळी मजबूत असताना भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. आता एकूण 6 मतदार संघ विधानसभेचे हे लोकसभेमध्ये चंद्रपूर लोकसभेमध्ये येतात. त्यातले 2 मतदार संघ हे यवतमाळ जिल्ह्यातले आर्णी आणि वणी आणि या दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार सुद्धा आहेत. चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार आहेत. त्यांनी भाजपच्याच उमेदवाराला 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हरवलं होतं. वणीमध्ये भाजपचे आमदार आहेत, आर्णीमध्ये भाजपचे आमदार आहेत, वरोऱ्यामध्ये प्रतिभा धानोरकर या स्वतः आता विद्यमान आमदार आहेत. बल्लारपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आमदार आहेत. राजुरामध्ये मात्र काँग्रेसचे आमदार आहेत आणि म्हणून भाजपचे 2019 मध्येच्या विधानसभेमध्ये एकूण 3 आमदार आपल्याला पाहायला मिळतात. आता या सगळ्या जर आपण गोष्टी पाहिल्या तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की 2014 साली सचिन अहिर जेव्हा खासदार झाले होते त्यावेळी त्यांना 45% मतदान झालं होतं, पण काँग्रेसच्या उमेदवारला मात्र 24.49% इतकंच मतदान झालं. आणि त्यावेळी काँग्रेसने माजी मंत्री संजय देवतळे यांना खासदारकीचं तिकीट दिलं होतं, म्हणजे उमेदवारी दिली होती. आणि आता ते हयात नाही संजय देवतळे, ते काँग्रेसचे एक मोठे नेते होते. नंतरच्या काळामध्ये ते भाजपमध्ये सुद्धा गेले, म्हणजे हरल्यानंतर. आता म्हणजे भाजपची जर वोट बँक आपण लक्षात घेतली तिथली तर ती 45% इतके 2000च्या लोकसभेच्या निवडणुकीमधलं त्यांचं मतदान आहे. आणि काँग्रेसची जी वोट बँक आहे आपण पाहिली, म्हणजे जी मतांची टक्केवारी ती 24%. वामनराव चटप सुद्धा तिथे उभे राहिले होते शेतकरी संघटनेतर्फे, त्यांना 18.42% मतदान झालं होतं. आणि बीएसपीचा उमेदवार सुद्धा तिथे उभा झाला होता, त्याला 4.44% मतदान झालं होतं. आता चंद्रपूर लोकसभेमध्ये बीएसपीचा उमेदवार प्रत्येक निवडणुकीमध्ये उभा राहतो, पण 2019 मध्ये मात्र तो उभा नव्हता. त्या जागी वंचितचा उमेदवार उभा झाला आणि त्यांनी लाखभर मतं घेतली होती. याच मतदारसंघात 2004 साली बीएसपीचा उमेदवार होता, त्याला सुद्धा लाखभर मतं राजेंद्र वैद्य यांना मिळाली होती. म्हणजे बीएसपीचा करिश्मा विदर्भातला कमी कमी होताना दिसतोय प्रत्येक निवडणूक की गणित. आणि म्हणून बीएसपीच्या फॅक्टरला वंचित फॅक्टरनं रिप्लेस केलं का तेही पाहावं लागेल. आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जर जास्त मतं मिळाली, म्हणजे ते काही विनर तो ठरणारच नाही, पण मुळात त्यांना जर मतं ही लाखभराच्या आसपास किंवा 50,000च्या आसपास सुद्धा मिळाली तरी सुद्धा या निवडणुकीचं गणित हे बदलू शकतं. कारण 2014 साली जी हंसराज अहिर यांची मतांची टक्केवारी होती ती खूप जास्त होती आणि काँग्रेसची कमी होती, म्हणजे 50%वर होती. 2019च्या निवडणुकीत मात्र हे सगळं चित्र पालटलं. बाळू धानोरकर यांच्यासारखा तगडा उमेदवार काँग्रेसनं तिथे उभा केला आणि त्यांनी ही जी काही मतांची तूट आहे 2014ची ती भरून काढली आणि 45,000 का होईना ते विजयी झाले आणि संसदेमध्ये त्यांनी चंद्रपूरचं प्रतिनिधित्व केलं. आता त्यांच्या निधनामुळे स्वाभाविकता प्रतिभा धानोरकर यांना सहानुभूती ही मिळते आणि सहानुभूती मिळतेच आहे. आणि याशिवाय खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण पाहतोय की ही लढत काट्याची होत आहे. म्हणजे प्रतिभा धानोरकर या निवडणुकीमध्ये उभ्या झाल्यानंतर अब्जाधीश वर्सेस कोट्याधीश अशा प्रकारची बॅनरबाजी झाली. ही पण राजकीय चर्चा रंगली, कारण याच्यासाठी उमेदवारीचा जो अर्ज भरण्यात आला होता त्या संपत्तीचा जो उल्लेख करण्यात आला होता त्यात प्रतिभा धानोरकर या अब्जाधीश असल्याचं दिसलं आणि मुनगंटीवार हे कोट्याधीश असल्याचं पाहायला मिळालं.
असं असलं तरी सुधीर मुनगंटीवार हे आर्थिक दृष्ट्या अजिबात कमजोर नाही, हेही तितकंच खरं आहे. आता मुद्दा असा आहे की दोन उमेदवार उभे झाल्यानंतर आपण पाहिलं तर एकाचा राजकीय प्रवास अत्यंत मोठा आहे. राज्याचे वनमंत्री, सांस्कृतिक मंत्री, अर्थमंत्री राहून चुकले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहून चुकले, भाजपचे अत्यंत प्रभावी नेते आहेत, विदर्भातले नेते आहेत, महाराष्ट्रातले नेते आहेत, कारण ते राज्याची धुरा त्यांनी सांभाळली प्रदेशाध्यक्ष म्हणून, आणि वेगवेगळ्या बैठकांमध्ये सातत्यानं ते सहभागी होतात भाजपच्या. म्हणून एक अत्यंत भाजपमधला वजनदार चेहरा म्हणून सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाहिलं जातं. मग अशा एका तगड्या उमेदवाराला सुद्धा प्रतिभा धानोरकर का टक्कर देत आहेत तेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आता वरोरा, भद्रावती, चंद्रपूर आणि बल्लापूर इथले काही मुद्दे आहेत, जे स्थानिक मुद्दे आहेत तिथले. सुपर थर्मल पॉवर स्टेशनमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं, हाही एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि ज्याचं उत्तर भाजपलाही द्यायचंय. आणि काही काळ बाळू धानोरकर हे खासदार होते, त्यामुळे त्यांनाही या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे. पण केंद्रात सरकार मात्र भाजप आणि एनडीएचं होतं. कोल माइन्स आणि सुपर थर्मल पॉवर स्टेशनमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. ग्रामीण भागामध्ये पाण्याची टंचाई खूप आहे, वॉटर क्रायसिसचा मुद्दा अत्यंत मोठा आहे. ग्रामीण भागात बेरोजगारीचाही मुद्दा आहे आणि तो केवळ ग्रामीण भागात नाही, तो शहरी भागात सुद्धा आहे. सिमेंट, स्टील, पॉवर प्लांट याशिवाय दुसरे उद्योग चंद्रपुरामध्ये बराच काळ निर्माण होऊ शकले नाही. ते का होऊ शकले नाही याचं उत्तर सुद्धा भाजपला द्यायचं आहे. आणि हे मुद्दे लोकांचे आहेत, म्हणजे लोकांशी बोलल्यानंतर हे मुद्दे प्रामुख्याने पुढे येतात. इको टुरिझम म्हणून ज्या काही गोष्टी प्रचारामध्ये बोलल्या जातात किंवा त्या संदर्भातल्या जाहिराती या केल्या जातात, पण ताडोबा आणि चंद्रपूर भागामध्येच इको टुरिझम आणि त्याचा विकास पर्यावरणाचा झालेला आहे, पर्यटक वाढलेले आहेत. पण चंद्रपूर मधले जे काही भाग आहेत जिथे टुरिझम वाढायला पाहिजे, जिथे पर्यावरणाचा विकास व्हायला पाहिजे, पर्यटनाचा विकास व्हायला पाहिजे, त्या गोष्टी मात्र होताना दिसत नाही, असंही लोकांचं म्हणणं आहे. टेक्सटाईल पार्क निर्माण व्हावं चंद्रपुरामध्ये, छोटे उद्योग निर्माण व्हावेत आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर मध्ये आणखी विकास व्हायला पाहिजे, असे 3 महत्वाचे मुद्दे लोकांच्या बोलण्यातनं साधारणतः दिसतात, जे वर्तमानपत्रानं सुद्धा तिथे रिपोर्टिंग केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये सिंचनाची सोय व्हावी अशीही मागणी पुढे येते आणि कॉटन आणि इतर पिकांना MSP लागू करावा ही सुद्धा मागणी आहे, म्हणजे किमान आधारभूत मूल्य त्याला दिलं जावं असंही त्यांचं म्हणणं आहे लोकांचं. आरोग्य सुविधा सुद्धा ग्रामीण भागामध्ये अजिबात नाही, म्हणजे इतकी वर्ष झाल्यानंतर ग्रामीण भागामध्ये आरोग्य सुविधांचा अभाव पाहायला मिळतो. ही अवस्था अनेक मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते, लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. हे काही चंद्रपूर लोकसभा निवडणुकीतले की फॅक्टर्स आहेत की या अनेक मुद्द्यांवर भाजपची अडचण सुद्धा निर्माण होऊ शकते. 2019 नंतर सुद्धा या मुद्द्याच्या आधारे निवडणूक किती लढवली गेली, किती आश्वासनं दिली गेली आणि थेट त्याचा फायदा लोकांना दिसला का, या सगळ्या गोष्टींची पूर्तता खासदार करू शकले का, हाही अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. काँग्रेसचा एकदाच खासदार आणि पूर्वी कधीतरी हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता, तो भाजपनं आपल्याकडे ओढून आणला. हंसराज अहिर सारखे एक मोठे नेते खासदार झाले, त्यांनी बराच काळ संसदेमध्ये संसदेमध्ये या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. पण आता हंसराज अहिर हे मागे पडले, हंसराज अहिर यांना पुन्हा तिकीट दिलं नाही, ते दिलंय सुधीर मुनगंटीवार यांना, आणि म्हणून सुधीर मुनगंटीवार यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतंय. कारण सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री अनंत काळ राहून चुकलेले आहेत आणि पालकमंत्री या नात्यानं आणि मंत्री या नात्याने खास करून अर्थमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या की पॉइंट्सवर, या सगळ्या मुख्य घटकांवर सुधीर मुनगंटीवार यांनी किती लक्ष दिलं आणि त्यांना सोडवण्याचा किती प्रयत्न केला, याची उत्तरं सुद्धा त्यांना आता लोक विचारतायत. किंवा जे सुज्ञ नागरिक आहेत, जे सुज्ञ मतदार आहे, ज्यांना विकास कुठल्या कुठल्या भागामध्ये झाला, कुठल्या कुठल्या विषयामध्ये झाला याची माहिती असते, त्याचा ते अभ्यास करत असतात, त्यांच्याशी बोलल्यानंतर जे काही रिपोर्टिंग वर्तमानपत्राने तिथे केलेलं आहे स्थानिक मोठ्या, त्यांच्या रिपोर्टिंग मध्ये हे सगळे मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात. जाता जाता एका गोष्टीची चर्चा
लोकसभेमध्ये च्या निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात होते, ती म्हणजे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार वर्सेस प्रतिभा धानोरकर अशी काट्याची टक्कर होईल असं मानलं जात असताना नरेंद्र मोदींची सभा चंद्रपूरमध्ये झाली आणि या सभेमुळे सुधीर मुनगंटीवार यांचं यशाचं गणित सुद्धा बदलल्याचं म्हटलं जात आहे. म्हणजे मोदींच्या भाषणामुळे सुधीर मुनगंटीवार, अशोक नेते यांना किती फायदा होईल आणि तो फायदा व्हावा यासाठी सभा घेतली गेली, पण तो त्यांना किती फायदा होईल आणि मतांचं गणित हे आपल्या सोयीनं किती वाढेल असा भाजपचा होरा असेल, अंदाज असेल. पण मात्र सुधीर मुनगंटीवार यांचं एक वक्तव्य अत्यंत वादग्रस्त ठरलं, त्याचं त्यांनी नंतर समर्थनही केलं. पण या वक्तव्यावरून सुधीर मुनगंटीवारांना खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं गेलं आणि सुधीर मुनगंटीवारांची तशी प्रतिमा अत्यंत सभ्य आहे. सांस्कृतिक खात्याचे ते मंत्रीही आहे. एक सांस्कृतिक चेहरा त्यांचा हा ठसठशीतपणे पुढेही आलेला आहे इतक्या वर्षांमध्ये. पण तरी सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे, आणि हे वक्तव्य त्यांनी मोदी मंचावर येण्यापूर्वी आपल्या भाषणात हे केलेलं आहे आणि हेच वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. यावर चर्चा झाली. विरोधी पक्षांनी यावर प्रतिक्रिया दिला. जितेंद्र आव्हाड असेल, नाना पटोले, सुप्रिया सुळे, आणि याचा सामना सुधीर मुनगंटीवार यांना करावा लागतोय. केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांनीच यावर आक्षेप घेतला नाही, तर जनतेमध्ये सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याचे अत्यंत तीव्र पडसाद उमटले. जनतेला त्यांचं हे वक्तव्य अजिबात आवडलेलं नाही. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा फटका त्यांना किती बसेल, तो किती बसणार याची चर्चा जरी आज सुरू असली तरी आपण त्याचा दावा आता करू शकत नाही. ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी अर्थातच सुधीर मुनगंटीवार यांना त्याची प्रचिती येऊ शकेल की या वक्तव्याचा त्यांना फायदा झाला किंवा तोटा. खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल. खूप धन्यवाद.